तर त्यावेळी महेशदादांनी आपल्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि मागच्या 2 वर्ष 1 वर्ष जे वर्ष झालं ते सतत ह्या फाईलच्या फॉलोअप घेत आहेत. आपण आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपण लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तुम्हाला सर्व कामगारी वतीने विनंती करतो आणि थांबतो. मित्रांनो, मीडियावाले आलेले आहेत, त्यांना आपला जोश बघायचा आहे. आपल्या सर्व जोश त्यांना दाखवायचा आहे ना. एक बार घोषणा देऊया. समान कामाला समान वेतन, समान कामाला समान वेतन. मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, मुख्यमंत्री साहेब न्याय द्या, मुख्यमंत्री साहेब न्याय द्या. समान कामाला समान वेतन मिळालंच पाहिजे. समान वेतन आमच्या हक्काचं, समान वेतन आमच्या हक्काचं. कामगार एकजुटीचा मागण्या आमच्या हक्काच्या. असोई सरकार होश में आओ, होश में आके बात करो. बात तो तुमको करनी होगी, नहीं तो तुमको देना होगा. नहीं देंगे तो छीन के लेंगे, नहीं देंगे तो लड़ के लेंगे. सोई सरकार होश में आओ, होश में आके बात करो. बात तो तुमको करनी होगी, नहीं तो तुमको देना होगा. मित्रांनो, आता पोलीस प्रशासनाने विनंती केल्याप्रमाणे आपण एक अजून 20-25 मिनिटांची वाट बघूया. तोपर्यंत मीडियावाले पण आपलं काम करतायत. आपला हा आवाज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे आणि याच्या पुढे आपल्याला आपलं आंदोलन अजून तीव्र करायचंय. याची आपण आता पूर्ण प्लॅनिंग करतोय. थोड्याच वेळात अगर महापालिका शिष्टमंडळ इथे आलं नाही, आपल्याशी चर्चा झाली नाही, निर्णय झाला नाही, तर 100% आपण इथून मुंबईकडे मार्गस्थ व्हायचंय ना. असं जमणार नाही. काही हागायला, काही मुतायला, काही जेवायला. ही लढाई आपली हक्काची आहे, आपल्या पोटासाठीची आहे. पगारवाढ आपल्याला होणार आहे. आपण लढलो नाही तर कोणी देणार नाही. आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि आपल्याला आपला हक्क लढूनच मिळवायचा आहे, भिकेच्या स्वरूपात नको. कोणीतरी आपल्याला हॉलमध्ये बोलवा सांगेल हा पगार वाढवलाय, कायम करणार नाही. ही भीक आता घेण्यासाठी कामगार हे राहिलेले नाहीत. आता कामगार सक्षम आहेत, स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि स्वतःची लढाई स्वतः लढून जिंकणार आहेत. एवढा विश्वास दाखवतो. एक अजून 20-25 मिनिटं आपण थांबूया जास्तीत जास्त, नाही तर आपला मार्ग आपण नवा निघणार. बरोबर आहे. 15 मिनिटं शांत बसूया. कृपया इकडे तिकडे फिरू नका. तुम्ही इकडे तिकडे फिरलात की तुमच्या आंदोलनाचं गांभीर्य कमी होतं. पोलिसांना वाटतं अरे असेच आले टाइमपास करायला. तर कृपया आपण शिस्तबद्ध कामगार आहोत. आतापर्यंत खूप मोठे मोठे आंदोलन आपण यशस्वी केलेली आहेत आणि त्यामुळे आपली शिस्त या पोलीस प्रशासनाला, महानगरपालिकेला दाखवून देणं आपलं काम आहे. आपला आवाज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे. महेशभाई पण पोहोचवणार आहेत. महापालिका शिष्टमंडळ इथे येणार आहे. शासनाची लोक येणार आहेत आणि नंतर आपण पुढचा निर्णय घेणार आहोत. बसून घेतो. मागच्या लोकांनी पुढे या, मागच्या लोकांनी पुढे या. मागे राहू नका, पुढे या लढाईला. चला.